नमस्कार, द टेस्टी चॉईस मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण प्रोटीन रिच डाएट भेल बनवतो। यासाठी मी हे शेंगदाणे रात्री भिजत ठेवले होते रात्रभर, आणि हे मी हिरवे चणे भिजत घातले होते हे पण रात्रभर, आणि हे 2 दिवसापूर्वी मी मूग भिजत घातले होते, ह्याला मोड काढून घेतले, आणि हे मक्याचे दाणे हे आपण सगळं एकत्र मिक्स करणार आहोत एका भांड्यामध्ये, आणि ह्याला वरून चवीप्रमाणे फक्त मीठ घालणार आहे। हे एकत्र करून घेणार आहे आणि ह्याला आपण वाफवून घेणार आहे एक 10 मिनिटं। आपल्याला मूग अगदी जास्त शिजवायचे नाहीये, मुगाच्या हिशोबाने शिजवायचे, अगदी म्हणजे असं कडधान्य आपलं असं फाटेपर्यंत आपल्याला शिजवायचं नाहीये, कारण आपल्याला त्यातले प्रोटीन तसेच ठेवायचे आहेत। आणि यामध्ये आता हे चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून ह्याला आपण हलवून घेणार आहोत। ह्याला आपण एकजीव करून घेणार आहोत आणि ह्याला आता आपण उकडायला ठेवणार आहोत। मी त्या आधीपासून चाळणी ठेवली आहे, त्याच्या खाली मी असं भांड्यात पाणी ठेवलंय, हे असं उकळायला ठेवलंय पाणी, ते चाळणी ठेवली आहे। या चाळणीमध्ये आपण हे मीठ लावलेले स्प्राउट आहेत ते आपण शिजायला ठेवणार आहोत। 10 मिनिटं शिजवायचे, जास्ती शिजवायचं नाही। असं पसरवून आपण ह्याच्यावर पुन्हा झाकण मारून ठेवणार आहोत। मोजून 10 मिनिटं आपल्याला ठेवायचे फास्ट गॅसवर। आता 10 मिनिटं झाली आहे, आपण उघडून बघूया। बघा, खूप छान असे झाले आहे। आता आपण गॅस बंद करून ह्याला जरा थंड करून घेऊया। आपले उकडून झाले, याची वाफ चांगली जिरली। आता आपण ह्याला फोडणी देऊया। माझ्याकडे ऑलिव्ह ऑइल आहे, हे बघा, मी हे घालते, तुम्ही साधं तेल पण वापरू शकता। आता यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहे, आणि जिरं थोडंसं तडतडलं की लगेच कढीपत्ता घालायचा, आणि ह्याला फोडणी थोडीशी तडतडून द्यायची, आणि मगाशी जे आपण वाफवून घेतले होते कडधान्य त्यावर ही फोडणी घालायची। ही बघा, ही फोडणी याच्यावर घातली, खूप गरम गरम नाही घालायची। यामध्ये या फोडणीवरती हे डाळिंब घालणार आहेत, सोललेलं कोथिंबीर, हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला काकडी, बारीक चिरलेली कांदे, आणि हे बारीक चिरलेलं कैरी आहे, बघा अशी साल काढली आहे, आणि लिंबू आपण हातानेच पिळून टाकणार आहे, कारण आपल्या जी हातची चव असते ना ती छान उतरते पदार्थामध्ये। बघा, हे एक एक करून ह्या सगळ्या वस्तू आपण यामध्ये घालणार आहोत। मिरची पण घालणार आहोत यामध्ये, कोथिंबीर, टोमॅटो। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे चाट मसाला घालणार आहोत, थोडंसं यामध्ये आपण डाळिंबाचे दाणे घालणार आहोत, आणि आपण लिंबू हातानेच पिळून घालायचा, मग आपल्या हातची चव असते ना ती पदार्थाला छान येते, आपल्या घरची चव असते ती। जास्त घालायचं नाही लिंबू, कारण आपण यामध्ये कैरी पण घातलेली आहे। आपण याला मीठ उकडतानाच घातलं होतं, त्यामुळे आता हा एव्हरेस्टचा चाट मसाला थोडासाच वापरायचा आहे, जास्त वापरायचा नाहीये, आणि खूप सुंदर अशी चव येते याला। माझ्या घरी हे नेहमी खातात सगळी मुलं, प्रोटीन
त्यांना भरपूर प्रोटीन मिळतं। खूप छान लागते ही भेळ। ही बघा अशी ही रंगीबेरंगी अशी भेळ खूपच छान जशी दिसते तशी ती खूप छान चवीला लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।